श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातला 52वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे, न लिंपे कदा दंभवादे विवादे, करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आपण गेले काही श्लोक परमेश्वराचा जो दास आहे, या सर्वोत्तमाचा जो दास आहे, जो या जगामध्ये धन्य झालेला आहे. समर्थ जेव्हा या दासाला धन्य म्हणत असतात, यावरती श्री महाराजांचं एक फार अप्रतिम वचन आहे. जगामध्ये धन्यता ही प्रत्येकालाच हवी आहे. प्रत्येकालाच वाटतं की आपला देह हा त्यागल्यानंतर आपली कीर्ती मागे उरावी. पण श्री महाराजांनी यावरती अतिशय उत्तम विवेचन करताना आपल्या प्रवचनांमध्ये सांगितलेलं आहे की आपल्या सगळ्यांना जनप्रियत्व हवं आहे. पण खरं जनप्रियत्व हे देवप्रियत्वाशिवाय मिळू शकत नाही. जो परमेश्वराला प्रिय आहे, या सर्वोत्तमाचा जो दास झालेला आहे, तोच या जगामध्ये खरा धन्य होऊ शकतो. फक्त लोकांना आवडतो म्हणून हा कधीही परमेश्वराच्या दरबारामध्ये रुजू झालेला नाही. जो परमेश्वराच्या दरबारात रुजू झाला, तोच जनमानसाच्या अंतःकरणामध्ये आतपर्यंत जाऊन बसला. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आज इतकी श्री महाराजांना जाऊन 100 वर्ष झाली, त्यातही आळंदीच्या माऊलीला, ज्ञानेश्वर माऊलीला तर जवळजवळ 800 वर्ष होत आली. पण आजही त्यांची आठवण आपल्या घरातल्या गेलेल्या व्यक्तीपेक्षा देखील सतेज आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. हेच या देवप्रियत्वामुळं आलेलं जनप्रियत्व. समर्थ माऊली म्हणते की असा हा दास, या दासाचे काही जे मूलभूत गुणधर्म गुणविशेष आपण अभ्यासत आहोत. यातील पुढील त्रिसूत्री समर्थ माऊली आपल्या पुढे ठेवतीये. समर्थ म्हणतात की या दासाचा जो वेळ आहे, जो दिनश्चर्या आहे, या दिनक्रमामध्ये हा जास्तीत जास्त वेळ हा साधक मौन अवस्थेमध्ये राहून तत्वाचं चिंतन करत असतो. आणि मग ज्या वेळामध्ये मौन सोडायचं असतं, त्यावेळेला या तत्वचिंतनातून निर्माण झालेले चिंतनाचा अनुवाद तो लोकांसमोर ठेवतो. आणि यामध्ये कदाचित लोकांच्या मतांमध्ये फारकत येईल. एखादा बुद्धिमान पंडित या मतांना खोडून काढायचा प्रयत्न करेल. अशा वेळेला आपण बुद्धिमान आहोत हा कुठल्याही प्रकारचा अहंकार न ठेवता, न लिंपे कदा दंभ वादे विवादे, आपला कुठल्याही प्रकारचा दंभ, आपल्या मताच्या विषयी आग्रह न ठेवता, कुठल्याही परमार्थामधल्या वादविवादांपासून लांब राहणारा असा हा दास. आणि याचं सतत एकच गोष्ट सांगणं असतं, आणि ती म्हणजे प्रत्येक क्षणाला या उगमाचा जो सुखसंवाद आहे, या उगमाचा जो आनंद आहे, तो जनमानसामध्ये एखाद्या फुलासारखा, एखाद्या मोगऱ्यासारखा पसरवणं, तो आनंद प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रगटवणं, हेच या सत्पुरुषाचं खरं कार्य. समर्थ या त्यांच्या सर्वोत्तमाच्या दासाचं वर्णन आपल्याला या त्रिसूत्रीच्या आधाराने सरळ अर्थाच्या अनुषंगाने सांगतायत. श्रोतेहो, आपण बघतो की या समाज जीवनामध्ये मनुष्य आणि इतर प्राणी मात्र यांच्यामध्ये जर आपण इतर सवयी बघितल्या तर त्या जवळजवळ सगळ्या सारख्या आहेत. त्यांच्यामध्ये देखील सर्व प्रकारचे षड्विकार दिसतात. त्यांच्यामध्ये देखील भूक आहे, मैथून आहे, निद्रा आहे, आळस आहे. मनुष्यामध्ये देखील या सगळ्या गोष्टी आहेत. मग अशी कुठली गोष्ट आहे की जी या प्राणी मात्रांपासून मनुष्याला वेगळी करते? जर एकच गोष्ट या दोघांना एकमेकांपासून वेगळं करत असेल, तर मनन आणि चिंतन या 2 गोष्टी या मनुष्यामध्ये आहेत, ज्या इतर कुठल्याही प्राणी मात्रामध्ये सापडत नाहीत. मनुष्य या शब्दाचं जर डेफिनेशन, व्याख्या करायची झाली, तर जो मनन करू शकतो तो मनुष्य. मी मध्यंतरी एकदा एका श्लोकाच्या विवेचनात म्हटलं की आपण जन्माला मानव म्हणून आलेलो आहोत, मानव देह धारण करून आलेलो आहोत. पण मनुष्य होण्यासाठी आपल्याला मनन चिंतनाचा मार्ग मात्र आपण अजूनही खुला केलेला नाही, आपण अजून तो उघडलेला नाही. आणि या सर्वोत्तमाच्या दासामध्ये जर हा मनुष्य या श्रेणीमध्ये जर तो कुठल्या प्रकाराने येत असेल, तर या मनन चिंतनाच्या व्याख्येतून त्याचं एक प्रकारे आपल्याला मनुष्य म्हणून व्याख्या करता येऊ शकेल. क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे,
तो अखंड चिंतनामध्ये, मननामध्ये असतो. आपण देखील चिंतन मनन करतो श्रोते हो, असं नाही की आपण करत नाही. पण आपण जर आपल्या चिंतनाकडे जर लक्षपूर्वक बघितलं तर बऱ्याच वेळा आपल्या डोक्यामध्ये अत्यंत निरर्थक विचारांची, कुठल्या तरी सांसारिक प्रापंचिक गोष्टींची, आणि गंमत सांगू का की काही वर्षानंतर जर आपण त्या विचारांकडे बघितलं ना तर आपल्याला वाटतं अरे काय बालिश होतो आपण, कुठल्या गोष्टीचा विचार करत होतो इतका त्यावेळेला. गंमत अशी आहे की या तत्वचिंतानुवादामध्ये जो सर्वोत्तमाचा दास आहे तो या तत्वचिंतनामध्ये अखंड आत्मतत्वाचं चिंतन करत असतो. मी कोण आहे याचा त्याच्या अंतरंगामध्ये त्याचा शोध चाललेला असतो. या चिंतनाच्या अनुषंगाने सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञान प्रकाशामध्ये तो अखंड वाटचाल करत असतो. आपण बऱ्याचदा श्री महाराजांची प्रवचनं वाचतो. मला एकदा गोंदवल्यामध्ये असा गमतीशीर अनुभव आला होता. माझ्याबरोबर कोणीतरी एक असेच इसम आले होते आपल्या महाराजांच्याच परिसरातले, आणि तिथं अत्यंत तळमळून कोणीतरी संध्याकाळी महाराजांचं प्रवचन वाचत होतं. महाराजांच्या प्रवचनामध्ये त्यांनी लिहिलं होतं की आपल्याला या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर कुठे जायचं आहे हे प्रत्येकाने आपलं ध्येय निश्चिताच्या अनुषंगाने समजून घ्यावं. आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची आहे, असा काहीसा अर्थ त्या प्रवचनाचा होता. यावरती मी माझ्या बरोबर उभ्या असलेल्या त्या व्यक्तीला म्हटलं की आपल्या लक्षात आलं का आपल्याला कुठं जायचंय? तर यावरती तो मनुष्य म्हणाला की आता मला संध्याकाळच्या प्रसादाला जायचंय. प्रवचनाचे शब्द आपल्या कानावरती पडतात पण त्याच्यातला बोध, त्याच्यातलं तत्व हे आपल्या हृदयामध्ये उतरत नाही, कारण की चिंतनाचे दरवाजे बंद झालेले आहेत. आपण विचारच करत नाही संतांनी काय म्हटलेलं आहे. आज कोणीतरी फार सुंदर मेसेज सांगितला की आपण एखादं संगीत ऐकतो पण त्या संगीताच्या स्वरांमध्ये आपण उतरत नाही, त्याचा आनंद आपण घेत नाही. आणि चिंतन हा आनंदाचा प्रांत आहे. त्या परमेश्वराचं, त्या आत्मतत्वाचं चिंतन करत असताना मनुष्य हा जितका रमतो तितका हा कशामध्येही इतर गोष्टींमध्ये रमू शकत नाही. एकदा त्या चिंतनाचं द्वार उघडलं की तो अंतरंगाचा आनंद उसळून असा काही वरती येतो की त्याला काही केल्या त्यापासून बाहेरच पडावं असं वाटत नाही. आणि या चिंतनाची गंमत अशी असते की हे चिंतन जसं स्फुरतं, जसं ते हृदयामध्ये नाचू लागतं, तसं ते वैखरी वाटे बाहेर पडल्याशिवाय ती तळमळ देखील त्या तत्वचिंतन करणाऱ्या माणसाची थांबत नाही. आणि त्यामुळे तत्वचिंतनाच्या पाठोपाठ समर्थांनी देखील इथं अनुवादाचं महत्व सांगितलेलं आहे. इथं संवाद झाला पाहिजे. हे तत्वचिंतन अत्यंत चैतन्यमय, नाविन्याने, सृजनशीलतेने जे भरलेलं आहे त्याचा अनुवाद हा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि मग या तत्वचिंतनामध्ये अनेक प्रकारचे पाखंडी, अनेक प्रकारची मंडळी असतात की जे कदाचित सत्य असूनही ते स्वीकारायला तयार होत नसतात. अनेकदा काही बुद्धिवादी मंडळी या मतांना खोडून काढायचा प्रयत्न करत असतात. श्री महाराजांच्याकडे अनेक प्रकारची लोक यायची. एकदा श्री महाराज असंच नामाचं महत्व सांगत असताना एका बाईंनी महाराजांना विचारलं की महाराज, मी असं ऐकलंय की राम तर कौसल्याच्या पोटी जन्माला आला, हे सत्य आहे, पण सुमित्रेच्या पोटी लक्ष्मण आणि कैकेयीच्या पोटी भरत आणि शत्रुघ्न आलंय असे काही रामायणामध्ये लिहिलंय. तर काही रामायणामध्ये असं लिहिलंय की सुमित्रेच्या पोटी लक्ष्मण आणि शत्रुघ्न, तर कैकेयीच्या पोटी फक्त भरत आलेला आहे. तर यामध्ये खरं काय आहे? महाराज यावरती फक्त हसले आणि म्हणाले की आजचं नाम घेण्यासाठी याचा काही अडचण आहे का? आजच्या नामाला याची जर काही अडचण येत नसेल तर कशाला या गोष्टींचा विचार करायचा? पण गंमत अशी आहे की समाज जीवनामध्ये आपण बघतो की किती वादविवाद चालतात, किती दंभ या मनुष्याच्या जीवनामध्ये असे भरलेले असतात की तो त्या वादविवादांपासून सुटायलाच तयार होत नाही. अहो, कोणी बघितलाय सृष्टीचा क्रमविकास? कधी सृष्टी निर्माण झाली? किती काळापर्यंत टिकणार आहे? कुठली युग, कुठलं कलियुग, कुठलं कल्पयुग, कुठलं सत्ययुग, कुठलं त्रेतायुग? हे ज्यांनी अनुभूतीने जाणलं ते महात्मा होते, ते थोर होते, ते संत होते. ते झालंच असणार, ते जाणतायत या दृष्टीने. पण आपल्यासारखी लोक बुद्धीच्या अनुषंगाने याचा विचार करून काय पदरामध्ये पाडणार? आपण असं त्या सगळ्या युगांचं ज्ञान प्राप्त करून तरी आपण काय मिळवणार आहे? ही सृष्टी केव्हा निर्माण झाली आणि ही सृष्टी ह्याच्या पुढे किती काळ टिकेल? या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा मला कधी कधी त्या हिंदी चित्रपटातलं एक गाणंच फार सुंदर वाटतं की आगे भी जाने ना तू, पीछे भी जाना ना तू, जो भी है बस यही एक पल है. जे काही आहे ते आत्ताच्या क्षणामध्ये आहे. अरे तू आत्ताच्या क्षणाचा का विचार करत नाहीस?
आत्ताच्या क्षणाचा आनंद का तू विसरून जातोयस? जो काही आहे ते आत्ताच्या क्षणामध्ये आहे. आणि नेमकं संत देखील हेच आपल्याला सांगतात. श्री महाराज किती सुंदर सांगतात, श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला, किती मंत्र हा सोपा. अरे श्रीराम म्हणा, श्रीराम म्हणा. तुम्ही किती काळ या सगळ्या गोष्टींच्या, शास्त्रांच्या, पुराणांच्या मध्ये जाऊन स्वतःचा शोध घेण्याच्या ऐवजी त्या एकंदर त्या शब्दांच्या एका मोठ्या जाळ्यामध्ये अडकणार आहात. आणि त्यामुळे श्री महाराजांच्या पासून जे जे कोणी आत्मज्ञानी संत झाले त्यांनी एकच केलं, त्यांनी त्या क्षणावरती सोन्याची मोहर उमटवली. आणि त्यामुळे श्री महाराजांच्या अत्यंत साध्या सोप्या तत्वज्ञानाचा उगम हा खऱ्या अर्थाने सृष्टीच्या उगमापर्यंत जीवाला घेऊन जातो. त्याला तो आत्मप्रकाश दावतो. त्याला आपण कोण आहोत ते समजून सांगतो. तिथे ती त्रिपुटी सुटते, मी कोण, राम कोण आणि गुरु कोण, हे सगळं सुटतं. पण या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना श्रोते हो, जो वर्तमान माझ्या हातामध्ये आहे त्या वर्तमानामध्ये मी या गोष्टींचा वादविवाद करून घालवण्यापेक्षा करी सुख संवाद जो उगमाचा, आणि या उगमापर्यंत पोहोचण्याचा सुखाचा संवाद म्हणजे नाम, ते या संतांनी जाणलं. आणि ते म्हणाले की तुम्ही फक्त नाम घ्या, त्या क्षणाचा आनंद घ्या, त्या वर्तमानात राहण्याचा आनंद घ्या. तो नामच तुम्हाला त्या उगमापर्यंत घेऊन जाईल. करी सुख संवाद जो उगमाचा, असा हा सर्वोत्तमाचा दास श्री माऊली त्यामुळे आपल्याला सांगतेय की आपण आपल्या अंतरंगामध्ये चिंतन करावं, आपल्या रामाच्या कथा ऐकाव्या, त्याचा अनुवाद करावा, आपण आपल्या जीवनाशी त्याला जोडावं, त्याचा आनंद घ्यावा. जगातल्या शास्त्रांमध्ये, जगातल्या एक प्रकारच्या वादविवादांपासून लांब राहावं. कारण की परमार्थ हा सगळ्या रसाचा प्रांत आहे. जर त्यातला रस निघून गेला, जर त्याच्यामध्ये बुद्धिभेद पडले तर ती सगळी शुष्कता वाटते. कारण की ह्याला कुठलाही पुरावा नसतो. यातून निर्माण होणारा रस हेच खरं त्या परमार्थाचं सार आहे. आणि तो जर रसच निघून जात असेल तर या वादविवादांचा काय उपयोग आहे? आणि असा रस टिकवण्यासाठी, असं सुख कायम मिळवण्यासाठी संवादाच्या अनुषंगाने जर काही बोलायचं असेल तर तुम्ही फक्त नाम बोला, त्या रामाच्या संवादामध्ये राहा, त्या रामाच्या स्मरणामध्ये राहा. असा या सर्वोत्तमाच्या दासाचा अत्यंत मूलभूत असा स्वभाव समर्थ माऊली आपल्याला या श्लोकाच्या अनुषंगाने सांगत आहेत. जानकी जीवन स्मरण जय जय राम.